नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रिलिम्स झालेले आहे, आता आपल्याला मेन्सच्या तयारीला लागायचं आहे. सो मेन्सच्या बॅचच्या अनाउन्समेंटसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. मग मेन्सची बॅच आपण कशा पद्धतीने रन करणार आहोत, फीज किती असणार आहे, एवढा मोठा सिलेबस आपण कसा कव्हर करणार आहोत, रायटिंग प्रॅक्टिस आपण कशा पद्धतीने घेणार आहोत, याचा सिलेबस काय आहे, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मग कोणकोणते टॉपिक्स आहेत, ह्या सगळ्या पॉइंट्स वरती आपण डिटेली चर्चा करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर आवडल्यास कोणी इंटरेस्टेड मित्र असेल तर त्याला सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो स्टार्ट करूया. सुरुवातीला माझी ओळख, जे विद्यार्थी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील, एक्सलन्स ॲग्री अकॅडमीशी अटॅच नसतील, या विद्यार्थ्यांसाठी माझं नाव स्वप्नील अभय पाटील, तालुका कृषी अधिकारी म्हणून मी 7 वर्ष काम केलेलं आहे. 2020 पासून मी टीचिंग मध्ये आहे. आधी युनिक अकॅडमीला यूपीएससी ॲग्रिकल्चर मेन्स जो ऑप्शनल सब्जेक्ट असतो त्यासाठी मी 2 वर्ष टीचिंग केलेलं आहे. त्यानंतर मी या स्वतःच्या क्लासमध्ये उतरलो. माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते कोल्हापूर कॉलेज पासून झालेलं आहे 2004 ते 8. त्यानंतर 2008 ला माझं सिलेक्शन JRF हॉर्टिकल्चर मधून IRI दिल्लीला झालं. सो MSc मी हॉर्टिकल्चर मध्ये स्पेसिफिकली पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये केलेलं आहे. त्यानंतर मी UPSCच्या 3 मेन्स आणि आपल्या राज्यसेवेच्या जी ऑब्जेक्टिव्ह मध्ये नंतर झाली, एक डिस्क्रिप्टिव्ह होती आणि एक ऑब्जेक्टिव्ह होती राज्यसेवेची, तर 2 मेन्स मी राज्यसेवेच्या दिलेल्या आहेत. सो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा खूप अनुभव माझ्याकडे आहे किंवा तशा फॅकल्टी सुद्धा आपण घेतलेल्या आहेत. ही माझी ओळख झाली. आतापर्यंत आपण जवळजवळ ॲग्री MPSC मध्ये मिळून 165 ऑफिसर्स, दोन्ही मागच्या 21 आणि 22च्या बॅचला मिळून तेवढ्या ऑफिसर्सना मी मार्गदर्शन केलेलं आहे. तेवढ्या आपल्या क्लासचे ऑफिसर्स झालेले आहेत. आणि ज्या सरळ सेवेच्या ऍड मागच्या वर्षी निघाल्या त्यामध्ये कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी किंवा बाकी आरोग्य सेवक वगैरे ग्रुप सीच्या काही क्लेरिकलच्या एक्झाम्स असतील, तर त्यातल्या आपल्या क्लासचे जवळजवळ 500+ विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट झालेले. ओके, सो बॅक टू आवर मूळ जो टॉपिक आहे की ॲग्री MPSC आता मेन्स आहे. आतापर्यंत तो डिस्क्रिप्टिव्ह होता, सॉरी ऑब्जेक्टिव्ह होता, आता आपला तो डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. तर त्याचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे बघा. तर एकतर मार्क्स आहे तसेच ठेवलेले आहेत. लेखी परीक्षेला 2 पेपर असतील, सो 400 गुण असतील. त्यानंतर मुलाखत 50 गुणांची असेल. असं टोटल 450 गुणांचं तुमचं मेरिट लागेल. ओके, त्यातून तुम्हाला पोस्ट कुठली मिळेल हे ठरेल. तर पहिला पेपर बघा जनरल ॲग्रिकल्चर ऑब्जेक्टिव्हला होता तसाच आहे, आणि दुसरा ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. 200 मार्काला आहेत. पदवी दर्जा आहे. इंग्रजी माध्यमातूनच द्यायचा आहे. 3 तासाचा कालावधी आहे, कारण हा वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. ओके, आता सिलेबस बघा. तर तुम्ही सिलेबस ओरिजिनली बघितला तर जवळजवळ PDF जर तुम्ही बघितलं तर 13 पानाचा सिलेबस आहे. तुम्हाला जर सिलेबस लाईन टू लाईन वाचायचं जरी म्हटलं तरी अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. एवढा मोठा सिलेबस आहे. मग सर हा 4 महिन्यात कव्हर होईल का? तर आपण त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. एक एक गोष्ट आपण उलगडत जाऊ. आता सध्या फक्त बॅचच्या डिटेल्स बद्दल आपण बोलतोय. सो पेपर 1 मध्ये बघा एवढे टॉपिक्स आहेत. कम्पेअर टू पेपर 2, पेपर 1 चा सिलेबस कमी आहे, किंवा पेपर 1 मध्ये काही टॉपिक्स असे आहेत जे तुम्हाला पेपर 2 मध्ये ऑलरेडी होणार आहेत. ओके, सो आयदर वे आपण एकतर तो टॉपिक पेपर 1 मध्ये घेऊ किंवा पेपर 2 मध्ये घेऊ. तर काही कॉमन एक 20-30% सिलेबस दोन्ही मध्ये कॉमन पण आहे. ओके, सो तसा मग पेपर 1 चा सिलेबस फक्त पेपर 1 कडे तुम्ही बघितलं तर कमी वाटेल, पण काही पोर्शन पेपर 2 मध्ये कव्हर झालेला असेल. ओके, सो याच्यातले बेसिक ॲग्रिकल्चर, त्यानंतर इकॉलॉजी, त्यानंतर प्रिसिजन आणि ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स मधला काही पार्ट, एवढंच तुम्हाला डिग्रीला झालेला आहे. बाकी फूड प्रोडक्शन तुम्हाला पूर्णपणे नवीन आहे. इकॉनॉमिक्स हा जनरल इकॉनॉमिक्स आहे. रुरल एरिया पूर्णपणे नवीन आहे. एक्सटेन्शनला थोडं रुरल डेव्हलपमेंट बद्दल झालं असेल, पण इथं मोर स्पेसिफिक विचारलेलं आहे. त्यानंतर लँड रिलेटेड लॉस तुम्हाला अगदीच नवीन आहे. ॲग्रिकल्चर ऍक्ट सुद्धा फक्त ऑब्जेक्टिव्ह पुरतं, MCR ला फक्त कुठल्या इयरला तो ऍक्ट आला इतपतच आपण बघितलेला आहे डिग्रीला. इथं मात्र तुम्हाला थोडं डिटेलमध्ये बघावं लागेल. आणि ऍग्रिकल्चर स्कीम्स कम्पॅरेटिव्हली सोपा विषय आहे.
लगेच समजण्यासारखा आहे, पण अगेन हा तुम्हाला डिग्रीला सिलेबसला नव्हता. ओके, पण पेपर 2 च्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला नक्कीच पेपर 1 ला वेळ कमी लागणार आहे प्रिपरेशनसाठी. पेपर 2 चा जर सिलेबस घेतला तर बीएससी ऍग्रिकल्चरला जो काही सिलेबस होता तो सगळा घेतलेला आहे, प्लस काही ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज मध्ये बाकी बीएससी ऍग्री सोडून जे कोर्सेस घेतले जातात, जसं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, तर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा तुम्ही जर सिलेबस बघितला तर जवळजवळ 3.5 पानाचा सिलेबस आहे. त्यानंतर हॉर्टिकल्चर आपला बीएससी ऍग्रीचाच आहे, तो काही ऍडिशनल नाही. बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला मात्र डीप मध्ये आहे, फूड टेक्नॉलॉजी डीप मध्ये आहे. एबीएम चा सिलेबस पण खूपच जास्त दिलाय कम्पेअर टू बेचेस, जवळजवळ 1.5 पानाचा सिलेबस आहे. फिशरीमध्ये त्यांनी काही टॉपिक्स वाढवलेत आणि होम सायन्स. ओके, आता एबीएम मधले काही टॉपिक्स तुम्हाला इकॉनॉमिक्सला वगैरे कव्हर होणार आहेत, आपण डिटेल त्यावरती नंतर चर्चा करू. बाकीचे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुमचे डिग्री लेवलचेच आहेत. ओके, त्यामध्ये काही खूप चेंज नसणार आहेत, पण ओव्हरऑल जर सिलेबस बघितला तर साहजिकच कम्पेअर टू राज्यसेवा किंवा अगदी टेक्निकल सर्व्हिसेस, आता सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट पण कॉन्टॅक्ट मध्ये असतात, तर त्यांचा सिलेबस वगैरे बघितला तर खूप कमी आहे जेवढा हा आपल्याला सिलेबस आहे. सो आपल्याला तो वेळेत पूर्ण करायचा आहे आणि सोबतच आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस पण करायची आहे. ओके, सो सिलेबस नंतर पुढच्या पॉइंटला आपण जाऊ, एक्सलन्सच का जॉईन करायचं. आता याच्यामध्ये मी काय असं काय म्हणतो आपण त्याला, बोस्टिंग स्वतःच कौतुक करणं नाही, पण ज्या फॅक्ट्स आहेत मी तुमच्या समोर अगदी प्लेन मानतोय. महाराष्ट्रात सध्या ही एकमेव अकॅडमी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम दिलेली आहे याच्या अगोदर, आता एमपीएससी ची मी शेवटची जी डिस्क्रिप्टिव्ह होती ती दिली होती, त्यानंतर मग ऑब्जेक्टिव्ह दिल्या. युपीएससी मात्र आधीपासूनच डिस्क्रिप्टिव्ह आहे, तर 3 मेन्स मी युपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्हच्या दिलेल्या आहेत. त्यानंतर मी 2 बॅचेस ऍग्रिकल्चर ऑप्शनल युपीएससी साठी युनिक अकॅडमी मध्ये शिकवलेला आहे. आता आपल्याकडं पुढं फॅकल्टीमध्ये आपण बघाल तर फॅकल्टी म्हणून राहुल सर आहेत, तर ऑलरेडी त्यांनी जवळजवळ 7 मेन्स युपीएससीच्या दिलेले आहेत आणि मागचे 4-5 वर्ष ते युनिक अकॅडमी मध्येच ऍग्री ऑप्शनल घेत होते, आता इथून पुढे आपल्याकडे घेत आहेत. ओके, सो आपल्याकडे फॅकल्टी अशी आहे की जिथं तुम्हाला ज्यांनी स्वतः एक्झाम पण दिलेली आहे आणि टीचिंग पण करतायत. ओके, पुढचं आतापर्यंत जेवढ्या बॅचेस आपण घेतलेल्या आहेत म्हणजे एक रेकॉर्ड आहे की आपण वेळेमध्ये सिलेबस कंप्लीट केलेला आहे. आमची कमिटमेंट अशी असते की एक्झाम तुमची ज्या तारखेला असेल त्याच्या अगोदर 1 महिना कंपल्सरी आपण सिलेबस कंप्लीट करतो म्हणजे करतो. ओके, त्याच्यामध्ये कुठेही आपण पळवत नाही, जर गरज वाटली तर आपण एक्स्ट्रा क्लासेस घेतो. ओके, सुट्टी असेल तर सुट्टी कॅन्सल करून आपण क्लासेस घेतो, पण वेळेत कंप्लीट करतो. याला कारण असं आहे, मग एक्झाम ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह असेल, जर तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत शिकवत राहिलं तर त्याचा काही उपयोग नाही. तुमचा अभ्यास झाल्यानंतर जर रिव्हिजन होत असेल आणि या केसमध्ये डिस्क्रिप्टिव्ह मध्ये रिव्हिजन बरोबर तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस पण करत असाल तरच तुमचा रिझल्ट येणार आहे. सो सिलेबस 100% इन टाइम कंप्लीट होईल. ते कशा पद्धतीने कंप्लीट करायचं, एवढा मोठा सिलेबस, याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. आपण टप्प्याटप्प्याने ती गोष्ट उलगडणार आहोत. आता फक्त तुम्हाला मी हायलाइट सांगतोय. डेली आपले 4 ते 5 तास असतील. संडे सध्या तरी हॉलिडे असणार आहे, रविवारी आपला क्लास होणार नाही. आठवड्यातले 6 दिवस क्लास होतील. पुढे जाऊन 1-2 महिन्यानंतर आपण संडेला पण कव्हर करू. ओके, किंवा काही फॅकल्टी आपले इन जॉब मध्ये असणारे आहेत तर त्यांना सुट्टीच्या दिवशी येऊन शिकवणं सोयीचं असेल. सो अशा वेळी संडेची सुट्टी राहणार नाही. पण सध्या धरून चला, दररोज 4 ते 5 तास क्लास होतील, प्लस आठवड्यातून 6 दिवस क्लास असेल. ओके, त्यानंतर आपण प्रिंटेड बुकलेट देणार आहोत आणि काही ह्याच्यामध्ये पीडीएफ नोट्स तुम्हाला देणार आहोत. मेजरली सगळे प्रिंटेडच असतील. आता ह्याच्यामध्ये प्रिंटेड नोट्स मध्ये काही सरप्राइजेस आहेत, पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आम्ही ते तुम्हाला सांगू. पुढं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे टीचिंग होत राहील, तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्याल, तुम्हाला नोट्स मिळतील. ओके, तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळेल, पण सगळ्यात महत्वाचं काय असेल या बाबतीमध्ये की तुम्ही आन्सर रायटिंग करताय की नाही. आता माझा आतापर्यंत आन्सर रायटिंग स्वतः एक्झाम दिलेल्याचा किंवा मी आता ऍग्री ऑप्शनलला युपीएससीला शिकवलेला आहे किंवा मागच्या वर्षी फूड सेफ्टीची बॅच घेतलेली आहे. माझा अनुभव असा आहे की मुलं रायटिंग प्रॅक्टिस करत नाहीत, कितीही जरी त्याचं महत्व समजावून सांगितलं तरी. सो आपण या बॅचला चेंजेस असे केलेत की डेली तुम्हाला एक आन्सर, एक क्वेश्चन दिला जाईल, तो तुम्ही लिहून काढायचा आहे
आता इथं अपेक्षित हे नाही की तुम्ही कसं लिहिता, काय लिहिता, ते फॉर्मॅटमध्ये लिहिता काय. आपल्याला डेली आन्सर रायटिंग मध्ये अपेक्षित एवढंच आहे की तुम्ही दररोज लिहायला लागलं पाहिजे. ते कसंही लिहा, चुकीचं लिहा, तो इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन ह्या पॅटर्न मध्ये नसला तरी चालेल. फक्त आम्हाला अपेक्षित हे आहे की तुम्हाला तुमचं डेली आन्सर रायटिंग झालं पाहिजे. तर त्या पद्धतीनं तुम्हाला डेली एक क्वेश्चन दिला जाईल. वीकली आपल्या टेस्ट असतील, म्हणजे ह्या आठवड्यामध्ये ज्या काय तुमचे लेक्चर झालेले असतील त्या अनुषंगाने दर रविवारी आपली टेस्ट असेल. तर ते टाइम, ड्युरेशन आणि मार्क वगैरे त्याला दिला असेल तर तुम्हाला एक सवय लागेल की या कमी वेळेमध्ये आपल्याला आन्सर कम्प्लीट करायचा आहे. ओके, हा वीकली टेस्ट होतील. प्रत्येक वीकली टेस्टच्या तुम्हाला पुढच्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगितलं जाईल की कशा पद्धतीनं हा क्वेश्चन टॅकल करणं अपेक्षित होता, आन्सर काय देणं अपेक्षित होतं, टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, आणि तुमच्या काय ज्या लाईव्ह डाऊट्स असतील त्या तिथंच सॉल्व्ह केल्या जातील. याला कारण असं आहे की जोपर्यंत आपण लाईव्ह येत नाही समोरासमोर तोपर्यंत तुमच्या जे जेन्युइन अडचणी असतील ते आपल्याला कळणार नाहीत आणि तुम्हाला मग पेपर कसं लिहायचं आहे लक्षात येणार नाही. सो डेली तुम्हाला क्वेश्चन दिलं जातील, त्याचं तुमचं तुम्ही सोडवायचं आहे. त्यानंतर वीकली आपल्या टेस्ट होतील ज्याचं अनालिसिस लाईव्ह घेतलं जाईल. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे आपला सिलेबस कव्हर झाल्यानंतर आपण 1 महिना आधी सिलेबस कव्हर करतोय, तुम्हाला सांगितलं जवळजवळ 17-18 एप्रिल पर्यंत आपला सिलेबस कव्हर झालेला असेल. कदाचित त्याच्या आधीच होईल, फक्त मी एक सेफ डेट तुम्हाला देतोय. तर त्यानंतर 3 फुल लेंथच्या टेस्ट होतील, म्हणजे पेपर 1च्या 3 आणि पेपर 2च्या 3 अशा टोटल 6 टेस्ट होणार आहेत. आता याच्यातल्या 3 फुल लेंथ पैकी 2 फुल लेंथचे पेपर जे आहेत ते तुम्हाला डिटेल मध्ये इंडिव्हिज्युअली तुम्हाला चेक करून भेटणार आहेत. ओके, लक्षात घ्या. जशी आपल्याला फॅकल्टीसाठी आपण मोठी टीम केलेली आहे तशी आपण पेपर चेकिंगसाठी 5 लोकांची टीम आहे ज्यांनी ऑलरेडी युपीएससीचे पेपर चेक केलेले आहेत. जे अगदी वाजीराम रवी, तुम्ही जर युपीएससी करत असाल किंवा तुमच्या मित्रांपैकी करत असतील तर विचारा. तर वाजीराम रवी सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्यांनी पेपर चेकिंगचं काम केलेलं आहे, दिल्लीला, बेंगलोरला वगैरे, अशा 5 लोकांची टीम इथं पेपर चेकिंग करण्यासाठी असणार आहे. तुम्ही जर टाइम टेबल बघितलं असेल 2025चं तर त्यांनी आता ही जी आपली मेन्सची एक्झाम होणार आहे त्याचा रिझल्ट कधी लावणार सांगितलेलं आहे, दिवाळीच्या आसपास. म्हणजे आयोगाला पेपर चेक करायला 6 महिने लागणार आहेत. पण आपण एवढ्या मोठी टीम करण्यामागचं कारणच हेच आहे की या एका महिन्यामध्ये तुमचे 2 फुल लेंथचे पेपर म्हणजे टोटल 4 पेपर तुम्हाला आम्ही रेकॉर्ड टाइम मध्ये डिटेल चेक करून देणार आहोत. ओके, प्रत्येक पेपरला चेक करायला मिनिमम आम्ही 30 ते 35 मिनिटं देतो. त्यामुळे तो जो का फीडबॅक असेल पेपरमध्ये दिलेला तो तुमचा म्हणजे जनरलाइज नसणार आहे. तुमच्या पेपर जसं तुम्ही लिहिताय त्या अनुषंगाने तो फीडबॅक दिलेला असणार आहे. सो कंपल्सरी आपण तेवढं हे देतो. हेच एक कारण असणार आहे की मी आताच डिक्लेअर करतोय की बॅच सोडून सगळ्यात शेवटी जसं आपण ऑब्जेक्टिव्हला बघा टेस्ट सिरीज बाहेरच्या विद्यार्थ्यांना द्यायचो, तर तसं टेस्ट सिरीज आपण बाहेरच्या विद्यार्थ्यांना देणार नाही. कारण हे पेपर चेक करणं खूप चॅलेंजिंग असणार आहे. त्या वेळेमध्ये जिथं आयोगाला 6 महिने लागणार आहे तिथं आम्ही तुम्हाला एका महिन्यांमध्ये 4 पेपर चेक करून देणार आहे. पेपर 1च्या 2 आणि पेपर 2च्या 2. ओके, सो त्याचा फायदा तुम्ही ऍक्च्युअली एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. फूड सेफ्टी ऑफिसरच्या बॅचला पण आपण अशाच पद्धतीने केलं होतं. सो बाहेरच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज अलाउड नसणार आहे. आपण आपल्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स देऊन त्यांनी सोडवलेले पेपर जे आहेत, त्यांनी लिहिलेले पेपर जे आहेत ते त्यांना वेळेत चेक करून देणं ही आमची प्रायोरिटी असणार आहे. ओके, त्यानंतर मग तुम्ही म्हणाल की मग सर 4 पेपर चेक करणार आहात 6 पैकी, तर मग 2 पेपरचं काय? थर्ड जी फुल लेंथ टेस्ट असेल ती एक्झामच्या जस्ट एक आठवडाभर आधी घेतलं जाईल. त्यामुळे तेवढ्या 5-6 दिवसात चेक करून होणार नाही. ती टेस्ट तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या आधीच्या जे 2 टेस्ट तुम्ही सोडवलेला असाल त्याच्या फीडबॅक मधून इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आणि एक सरावासाठी म्हणून ती थर्ड टेस्ट असेल. ओके, अशा पद्धतीनं 3 फुल लेंथच्या टेस्ट आणि टोटल 6 टेस्ट आपल्या होतील. आता हे मेन्सला झालं. मेन्स संपल्यानंतर तुम्ही जर इंटरव्ह्यू आपला असणार आहे. ओके, जर ज्यावेळी कधी इंटरव्ह्यू असेल तर त्यावेळी तुम्हाला स्पेशली तुम्हाला इंटरव्ह्यू साठी काही चार्जेस घेतले जाणार नाहीत. या मेन्सच्या फी मध्येच ते इन्क्लुडेड असेल. ओके, आता आपल्या जे इंटरव्ह्यू आपण घेतो तुम्ही
आपल्या एमपीएससीचे इंटरव्ह्यू बघा किंवा लास्ट इयरला आपण IBPS AFOचा पण इंटरव्ह्यू घेतला होता. ज्यांनी ज्यांनी इंटरव्ह्यू आपल्याकडे मॉक इंटरव्ह्यू दिला असेल तर त्यांच्याकडून तुम्ही फीडबॅक घ्या. पर्सनली आपण प्रत्येक विद्यार्थ्याचा 15-20 मिनिटं इंटरव्ह्यू घेऊन त्याला पुन्हा फीडबॅक 15-20 मिनिटं देतोय. त्याच्या सगळ्या डाऊट्स की बॉडी लँग्वेज कसा असला पाहिजे, हे ड्रेसिंग योग्य आहे का, त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर सर मग कसं दिलं पाहिजे, किंवा मग हा प्रश्न विचारला जाईल का, मग मी हॉबी काय सांगू, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या तिथंच क्लिअर करून घेतले जातात. त्यामुळे उगीच घ्यायचं म्हणून आपण इंटरव्ह्यू घेत नाही. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल या दृष्टीने इंटरव्ह्यू घेतला जातो. तर तशा पद्धतीने इंटरव्ह्यू होईल. त्यानंतर लास्ट पॉईंट जो आहे की ज्यांना पुण्यामध्ये क्लासरूमला यायचं आहे तर आपल्या क्लासच्या समोरच अगदी लागूनच लायब्ररी आहे. तर तुम्ही इथल्या इथं क्लास आणि समोर लायब्ररीमध्ये अभ्यास करू शकता. त्याचबरोबर आजूबाजूला हॉस्टेल्स आहेत. हॉस्टेलचं मी तुम्हाला पत्ते नंबर वगैरे देईन. तर ज्यांना कोणा यायचंय त्यांनी नक्की ऑफलाईनचा विचार करा. ऑफलाईन मध्ये थोडं 1-to-1 इंटरॅक्शन होईल आणि एक तुम्ही वातावरणाचा भाग व्हाल. अदरवाईज ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काही चेंज नसेल. फक्त तुम्ही कसं तुमचा इथं येऊन रेडीमेड ग्रुप होईल जे सगळे मेन्सचाच अभ्यास करत असतील. कदाचित तुम्ही ऑनलाईनला सेपरेट अभ्यास करत असाल. ज्यांना शक्य आहे त्यांना, कारण ऑफकोर्स अगेन पुण्यातली खर्च जो आहे तुम्हाला एक महिन्याला 6,000 ते 7,000 खर्च येणार आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही नियोजन करू शकत असाल तर मोस्ट वेलकम, तुम्ही ऑफलाईन बॅच लावा. ओके, तर हे झालं एक्सलन्सच्या बाबतीमध्ये. आता फॅकल्टीच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की ह्या 3 फॅकल्टी असणार आहेत. मी स्वतः जवळजवळ 30% सिलेबस घेणार आहे. त्यानंतर राहुल सर आणि रणजित सर. तर आमच्या तिघांची मिळून जवळजवळ 60 ते 70% सिलेबस आपण घेतोय. आणि हे सोडून 7 फॅकल्टी अशा असणार आहेत की जे इंडिव्हिज्युअल विषयासाठी, जसं फूड टेक्नॉलॉजीसाठी PhD होल्डर मॅडम आहेत. त्यानंतर ऍग्रिकल्चर लॉज, तर त्यासाठी स्पेशली आपण ऍडव्होकेट असणारे फॅकल्टी आपण घेतलेले आहे. अशा एक 7 फॅकल्टी काही स्पेसिफिक विषयांसाठी असतील. ओके, जसं इंजिनिअरिंगचा सिलेबस असा मोठा आहे तर तिथं 2 फॅकल्टी आपण घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं ती 7 लोकांची टीम असेल. आम्ही बाकीचे विषय घेतोय. आता माझे जे मेजर विषय असणार आहेत तर पेपर 1 मधला मेजॉरिटी ऑफ द टॉपिक्स मी घेणार आहे. त्यानंतर मग राहुल सर घेणार आहेत आणि एक ऍडव्होकेट असणार आहे. ओके, पेपर 2 मध्ये माझे जे विषय असणार आहेत ऍग्रोनॉमी, त्यानंतर सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर, असे जे मोठे मोठे विषय आहेत ते मी घेणार आहे. त्यानंतर राहुल सर पेपर 1 मधला फूड प्रोडक्शन आणि ऍग्री बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर एंटोमॉलॉजी, इकॉनॉमिक्स सारखे हे विषय घेणार आहेत. आणि रणजित सर असतील जे सध्या AFO आहेत. तर रणजित सर जे आहेत ते सगळ्यांना जो खूप अवघड जातो असा जो टॉपिक आहे, पहिला म्हणजे बॉटनी, त्यानंतर पॅथॉलॉजी, तर हे विषय घेणार आहेत. आता राहुल सरांचं मी मगाशी सांगितलं एक्सपिरियन्स, 7 UPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत, 2 इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFSच्या UPSCच्या इंटरव्ह्यू दिलेल्या आहेत. त्याचबरोबर AFO म्हणून त्यांचं 2दा सिलेक्शन झालेलं आहे आणि MPSC फॉरेस्टचा पण इंटरव्ह्यू दिलेला आहे. ऑलरेडी त्यांचे व्हिडिओ जे आहेत आपल्या युट्यूब चॅनेलला आहेत, तुम्ही बघू शकताय. बाकी रणजित सर आणि माझे तरी व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबला आहेतच. ओके सर, हे झालं फॅकल्टीच्या बाबतीमध्ये. अगेन मी रिपीट करतोय की आपल्याकडं तुम्हाला पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड टीचिंग मिळेल. दोन्ही फॅकल्टी, मी आणि राहुल सर असेच आहोत की ज्यांनी ऑलरेडी त्या प्रोसेसमधून गेलेलो आहोत आणि टीचिंग डिस्क्रिप्टिव्हचं केलेलं आहे. रणजित सरांनी सुद्धा फूड सेफ्टी ऑफिसर साठी खूप छान पद्धतीनं फूड सेफ्टी ऑफिसर मधला जवळजवळ 25% सिलेबस जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये शिकवलेला आहे. सो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आम्हाला अनुभव आहे. ओके, हा मुद्दा मी हायलाइट ह्याच्यासाठी करतोय कारण इथं फक्त आपल्याला कॉन्सेप्ट शिकायचे नाही आहेत, तर तुम्हाला पेपरमध्ये कोऱ्या पेपरवरती गोष्टी लिहायच्या आहेत. ओके, पुढचा पॉइंट आहे, थोडं मी रिझल्ट बद्दल बोलतो. हे जुने जे विद्यार्थी आहेत त्यांना माहितच आहे. जे नवीन विद्यार्थी अजून एक्सलन्सला कनेक्टेड नव्हते त्यांच्यासाठी 2022ला जी ऍड आली होती त्यामध्ये जवळजवळ 93 विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत. त्यातले टोटल 49 जागांपैकी क्लास 1 16 विद्यार्थी क्लास 1 झालेले आहेत. 100 जागा ताकुरवल्या होत्या, त्यातल्या 48 झालेल्या आहेत आणि मंडल कृषी अधिकारीला 65 होत्या, त्यातल्या 29 झालेल्या आहेत. आता हे विद्यार्थी असे हवेतले आकडे घेतलेले नाही आहेत. तर तुम्हाला हे मी PDF पण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती टाकतोय. तर प्रत्येक विद्यार्थी कोणत्या बॅचला होता हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. याच्यामध्ये लपवण्यासारखं काहीही नाही आहे. ओके,
हे तुम्ही नंतर बघून घ्या, सगळी लिस्ट आहे. त्यानंतर 2021 ला जवळजवळ 72 विद्यार्थी झाले. आता 2021 ला जागा कमी होत्या, 2022 ला 214 जागा होत्या, 2021 ला 203 जागा होत्या. ओके, तर याच्यामध्ये बघा क्लास 1 19 पैकी 8 झालेले आहेत आपले, ताकरू 61 पैकी 21 झालेले आहेत आणि मंडल कृषी अधिकारी 123 पैकी 43 झाले आहेत. असे 72 ऑफिसर झालेले आहेत. ओके, हे नंतर स्लाइड बघून घ्या. आता हे सगळं सर पास्ट झालं. 2024 मेन्सच्या बाबतीत काय, तर दोन गोष्टी मी ठरवलेल्या आहेत की आता 258 जागा आहेत, तर त्यातले 130 प्लस ऑफिसर्स हे माझ्याच क्लासचे असले पाहिजेत. त्या दृष्टीनं आम्ही एफर्ट्स घेतोय किंवा ह्या पुढच्या 4-5 महिन्यात घेणार आहोत आणि तेवढी कमिटमेंट मला तुमच्याकडून पाहिजे. दुसरं एक महत्वाचं की मागच्या 21-22 ला एवढा चांगला रिझल्ट येऊन सुद्धा एक माझ्या मनात खंत राहिली, ती अशी की 2021च्या बॅचला ओपन कॅटेगरीतून, जनरल कॅटेगरीतून महाराष्ट्रात सेकंड टॉपर आपला विद्यार्थी होता. 2022च्या ऍडला थर्ड टॉपर आपला विद्यार्थी होता. पण माझ्या मनात एक कुरकुरुक राहिलेली होती की अजून पण आपला विद्यार्थी महाराष्ट्रात टॉपर आलेला नाही. तर माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला की आम्ही 100% एफर्ट्स घेणार आहोत. तर तुमच्यातल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी मला महाराष्ट्रात फर्स्ट येऊन दाखवावं. ओके, 130 ऑफिसरची जबाबदारी तरी मी घेतोयच, पण हे एक मोटिवेशन म्हणून धरा. फर्स्ट आणि सेकंड मध्ये खूप काही फरक असतो, अशातला भाग नाही, पण शेवटी आकड्यांचा खेळ असतो, जो जिता वही सिकंदर. तर माझी एक इच्छा म्हणून की मागच्या 2 ह्याच्यामध्ये अगदी थोड्या मार्कांमध्ये ही फर्स्ट रँक गेलेली आहे. सो माझी तुमच्या ह्या येणाऱ्या बॅच कडून ही अपेक्षा असेल की महाराष्ट्रात पहिला रँकचा विद्यार्थी हा आपला असला पाहिजे आणि टोटल 130 प्लस ऑफिसर्स आणायची जबाबदारी मी घेतो. ओके, पुढे जाऊ आपण. आता महत्वाचं फीज डिटेल्स सांगतोय. आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह आपली एक्झाम होती, त्यामध्ये पेपर चेकिंग हा महत्वाचा कंपोनंट नव्हता. तुम्ही OMR शीट दिल्यानंतर आम्ही सॉफ्टवेअरमध्ये टाकायचो आणि निकाल यायचा. इथं मात्र खूप रिगरसली आपल्याला पेपर चेकिंग करावं लागणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की एक सेपरेट टीम आपण तयार केलेली आहे. प्लस सिलेबस जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह पेक्षा आणखीन वाढवलेला आहे. तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर मागच्या सिलेबस मधला फक्त स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट काढून टाकलेला आहे, जो इकॉनॉमिक्सचा पार्ट होता. बाकी त्यांनी इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे तो 3.5 पेज केलेला आहे. AVMचा सिलेबस वाढवलेला आहे. असे बरेचसे सिलेबस मध्ये पेपर 1 मध्ये काही पॉइंट ऍडिशनली टाकलेले आहेत. सो या सगळ्याचा विचार करता आणि आपल्याला मग तेवढे तुम्हाला प्रिंटिंग नोट्स तेवढे पेजेस वाढणारे आहेत. जवळजवळ आपल्याला नाही म्हटलं तरी एक 1600 प्लस ते 2000 या दरम्यान आपल्या नोट्स होणार आहेत. ते कुरिअर करायचे आहेत. हे सगळे चार्जेस आपण विचार करून आपण फी ठेवलेली आहे. आता ही वन टाइम जर फी असेल तर आपली 19,900 फी असणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईनला सेम फी ठेवलेली आहे. जनरली आपण ऑफलाईनला 2000 एक्स्ट्रा ठेवतो, पण पुण्यात राहण्याचा खर्च आणि तो विचार करून आपण यावर्षी ऑनलाईन एवढीच ऑफलाईनची पण फी ठेवलेली आहे. फक्त तुम्हाला एक कंटेक्स्ट मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं, तुम्हाला ही फी खूप जास्त वाटेल म्हणून सांगतोय थोडं कंपॅरिझन. सिव्हिल इंजिनिअरिंग जी अशी टेक्निकल सर्व्हिसेस आहे आणि आपल्यापेक्षा सिलेबस निम्म्यापेक्षा कमी आहे, त्यांना पुन्हा तिथं न्यूमरिकल्स वगैरे विचारतात. आपल्याला पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आन्सरिंग करावं लागतं. तर त्यांची फी 45,000 आहे. त्यानंतर तुम्ही राज्यसेवा वगैरे आता डिस्क्रिप्टिव्ह क्लासेसचे जर चौकशी केली तर प्री मेन्स मिळून 60,000च्या खाली कुठेच फी नाही. आपली जर ही फी प्लस ह्याच्यामध्ये प्रीची ऍड केला तर 30,000 पण आपण क्रॉस होत नाही. ओके, सो ही खूप रिझनेबल फी आहे. वन टाइम तुम्ही जर भरला तर तुम्हाला 19,900 आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीला. त्यानंतर आपण एक हे ठेवलेलं आहे, पहिल्या ज्या 200 स्टुडंट्स असतील तर त्यांना आपण डिरेक्टली 2,000 रुपयेचा डिस्काउंट देतो. अगेन त्याला काही लॉजिक असं नाही, अगदी फ्रँकली सांगायचं असेल तर मार्केटिंगचा प्रकार आहे. जेवढे ऍडमिशन्स आम्हाला फास्ट होतील तेवढं आम्हाला लवकर सिलेबसला फुल लेंथ मध्ये चालू होतील. ओके, 8 तारखेला आपण बॅच चालूच करणार आहोत, पण सुरुवातीला एक आठवडा आपण एक सेशनच घेणार आहोत. तर जेवढे लवकर ऍडमिशन्स होतील नंतर मग मुलं माझं हे राहिलं ते राहिलं वगैरे अशा पद्धतीनं होतं. सो पहिल्या 200 विद्यार्थ्यांना आपण डिरेक्टली 2,000 रुपये फी कमी करतोय, 17,900 फी आहे. तर जे वन टाइम भरणार आहेत अशाच विद्यार्थ्यांना हे डिस्काउंट लागू असेल. ओके,
त्यानंतर इन्स्टॉलमेंट. आता इन्स्टॉलमेंट हा विषय का येणार आहे तर लक्षात घ्या, आता आपण गुगल फॉर्म शेअर करू आयोगाचे आन्सर की आल्यानंतर प्रिलिमसाठी, तर त्यानुसार एक अप्रॉक्सिमेटली आपल्याला कट ऑफचा अंदाज येऊ शकेल. पण अगेन अंदाज असणार आहे तो. आता झालेल्या निवडणुकीत तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये पहिल्यांदा राज्यसेवा आणि ऍग्रिकल्चर हे एकत्र होते. आतापर्यंत ऍग्रिकल्चर ही टेक्निकल बरोबर असायची, त्याच्या आधी ऍग्रिकल्चरचा सेपरेटच प्रिलिम्स असायचं. त्यामुळं कट ऑफ प्रेडिक्ट करणं खूप सोपं होतं. पण इथं मात्र आपण गुगल फॉर्म घेऊन थोडं एक ब्रॉड रेंज मध्ये कट ऑफ देणार आहोत, पण अगेन तो अंदाज असणार आहे. त्यामुळे असं होऊ शकतं की काही विद्यार्थी काठावर असतील आणि त्यांना बॅच मिस पण करायची नाही आहे, कारण निकाल 2-2.5 महिन्यानंतर लागणार आहे आणि त्यावेळी तुम्ही क्वालिफाय जरी झाला तरी पुढे फक्त 2-2.5 महिने शिल्लक असतील, तर तेवढ्यात एवढा मोठा सिलेबस कंप्लीट होणार नाही. सो मला विद्यार्थ्यांचं नुकसान पण होऊ द्यायचं नाही आहे की त्यांनी पूर्ण फी भरली आणि क्वालिफायच नाही झाला. असे पण काही केसेस होऊ शकतात. किंवा मग मी काटावर आहे म्हणून मी फीच नाही भरलो आणि नंतर माझा रिझल्ट मात्र पॉझिटिव्ह आला आणि मला आता वेळच नाही. दोन्ही केसमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. सो आपण इन्स्टॉलमेंटमध्ये फी तेवढ्यासाठी ठेवतो. तर पहिली इन्स्टॉलमेंट जी आहे ते तुम्ही 10,900 रुपये भरायचे आहे आणि दुसरी इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर 8 डिसेंबरला आपली बॅच चालू होईल. त्यानंतर 8 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला जेवढे लेक्चर्स आपले होतील लाईव्ह किंवा रेकॉर्डेड असतील ते तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये 8 फेब्रुवारी पर्यंत राहतील. त्यानंतर पण ते राहतील. ओके. पण 8 फेब्रुवारीचे नंतरचे कोर्सेस जे लेक्चर्स असतील ते तुम्हाला फक्त दिसणार नाहीत. म्हणजे आपण अपेक्षा धरतो की 2-2.5 महिन्यामध्ये जनरली रिझल्ट येतो, म्हणजे तुम्हाला डिसिजन घेता येईल. पॉझिटिव्ह रिझल्ट आला जे काठावर आहे त्यांच्यासाठी सांगतोय, तर तुम्ही डिरेक्टली उर्वरित फी भरून तुम्हाला पुढचा ऍक्सेस घेता येईल. ओके. आता याच्यामध्ये काही डिस्काउंट्स असतील. अगेन डिस्काउंट ठेवण्यामागे पण कारण एवढंच आहे की आमचा मॅनेजमेंटचा त्रास आहे तो कमी होतो. तुम्ही जर वन टाइम मध्ये भरणार असाल आणि 3 स्टुडंट किंवा 3 पेक्षा जास्त स्टुडंट्स असतील तर तुम्हाला 1,000 रुपये डिस्काउंट भेटेल. आता हा डिस्काउंट कधी आहे हे 200 स्टुडंट झाल्यानंतरचा हा विषय आहे. ओके. तुम्ही ग्रुपनं जरी आला तरी तुम्हाला हीच फी असणार आहे पहिल्या 200 स्टुडंट पर्यंत. त्यानंतर जे ओल्ड स्टुडंट्स आहेत, आता ओल्ड स्टुडंट्स मेन्सचे असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा वेगळं का आपण कन्सिडर करतोय, तर लक्षात घ्या त्यांनी 21-22ला आपल्याकडे बॅच लावलेली आहे. त्यांनी ऑलरेडी मेन्स ऑब्जेक्टिव्हचे दिलेले आहे. तर याच्यातला सिलेबसचा बराचसा जो पोर्शन आहे तो त्यांचा कन्सेप्च्युअल रियालिटी त्यांची झालेली आहे. ओके. तर ते कन्सिडर करून जे विद्यार्थी आपल्याकडे मेन्सला होते, मी फक्त मेन्सला असल्यानंतर सांगतो लक्षात घ्या, प्रिलिमचं नाही, जे आपल्याकडे 21 किंवा 22ला मेन्सला होते तर त्यांना आपण आणखीन काही डिस्काउंट देणार आहोत. त्यांनी स्वतंत्रपणे तुमची त्यावेळेची जी काही फी भरली असेल किंवा तुम्हाला ऍपला रिसीट आला असेल, जे काय असेल तर ते तुम्ही ऑफिसला दाखवून तुम्ही ते डिस्काउंट घेऊ शकता. ओके. ते फक्त ओल्ड मेन्स बॅच साठी राहील. आणखीन काही तुम्हाला फीज बाबतीत जर डाऊट्स असतील तर तुम्ही ऑफिसच्या क्रमांकाला संपर्क साधा, तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील. पुढं हे सांगितलं मी तुम्हाला, आपल्याकडे अभ्यासिका बरोबर क्लासच्या समोर आहे. पॅसेज ओलांडून गेलं की तर जवळजवळ 150-200ची कॅपॅसिटी आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत लायब्ररी सुरू असते. जे कोणी ऑफलाईनला येणार आहात तर ते तुम्ही लायब्ररी कन्सिडर करू शकता. दुसरं, हे हॉस्टेलचे नंबर आहेत, बॉईज हॉस्टेलचे आहेत, त्यानंतर हे गर्ल्स हॉस्टेलचे आहेत. ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतोय. तर जे कोण ऑफलाईनला येणार आहेत त्यांनी ह्या हॉस्टेल्सला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा तुम्हाला ग्रुपनं वगैरे हे करायचं असेल तर ऑफिसला संपर्क करा, व्हॉट्सअपला एक मेसेज टाका. बाकीचे विद्यार्थी ज्यावेळी येतील तुम्हाला एकमेकांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला जाईल. ओके. त्यानंतर हे जनरल आहे. ऑनलाईन स्टुडंटसाठी जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील तर त्यांना ऍक्सेस 1 वर्षापर्यंत राहील, म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर 1 वर्षापर्यंत बघू शकता. त्यानंतर काही पीडीएफ आणि काही मेजरली सगळे प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये मिळतील. ऑनलाईन विद्यार्थ्यांना कुरिअरनी पोच केल्या जातील. त्यानंतर इंटरनेट फॅसिलिटी वगैरे असली पाहिजे, कारण आपण 4-4, 5-5 तास लेक्चर घेणार आहोत. सो दॅट इज व्हेरी मच जनरल. तुम्हाला मिनिमम 2 GB डेटा तुमच्याकडे डेली असला पाहिजे. त्यानंतर गुबी डिस्काउंट बद्दल सांगितलं. ओके. सो इथंच थांबूया. थँक्यू. काही जरी डाऊट्स असतील तर ऑफिस नंबरला संपर्क करा. माझ्याशी बोलायचं असेल तर तसं ऑफिस नंबरला सांगा, माझ्याकडून तुम्हाला कॉल येईल. ठीक आहे. इथंच थांबूया. थँक्यू.